जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 अपडेट आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो. ही अपडेट आहे माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की रिक्त जागा असूनसुद्धा कंत्राटी भरती केली जात आहे, पण पोलीस भरतीची जाहिरात का येत नाही आहे आणि त्याचे उत्तरसुद्धा अधिकृतपणे माहितीच्या अधिकारामार्फत आपल्याला प्राप्त झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ते उत्तरसुद्धा आपण बघणार आहोत. आणि तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर बघणार आहोत आपण आणि प्रश्नसुद्धा बघणार आहोत की नेमका प्रश्न काय विचारण्यात आलेला होता माहितीच्या अधिकारामार्फत आणि उत्तर काय आलेलं आहे. संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत. भरती केव्हा निघू शकते त्याचे उत्तरसुद्धा आलेले आहे. तर पहा, पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार यांच्याकडून उत्तर आलेलं आहे आणि यांनाच प्रश्न विचारण्यात आलेला होता. 1/1/2024ला हे उत्तर आलेलं आहे. आणि कोणी विचारलेलं होतं तर ते विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटी रिझन आपण ते ब्लर केलेलं आहे. तर ठीक आहे, पुढे बघा काय विचारण्यात आलेलं होतं. तर विषय काय आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरवणे बाबत. आणि उत्तर आणि प्रश्न, तर सुरुवातीला आपण प्रश्न बघूया काय विचारण्यात आलेला होता. तर बघा, मागितलेल्या माहितीचा तपशील. 1 नंबर काय प्रश्न विचारण्यात आलेला होता. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर 500 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून आपल्या आयुक्तालयात भरती केव्हा होणार. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय विचारण्यात आला आहे, पोलीस भरती केव्हा होणार. तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 501 पदे खाली सांगता पोलीस भरतीचे रिक्त पदे दाखवतात, कॉन्ट्रॅक्ट भरती का करत आहात. तर बघा, हे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते थोडे डायरेक्ट पद्धतीने विचारण्यात आलेले आहे. थोडे ऑफिशियल लँग्वेज नसल्यामुळे थोडं आपल्याला व्यवस्थित उत्तर नाही भेटू शकलेलं आहे, पण तरी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या उत्तरावरून काय आपल्याला माहिती मिळते ते बघूया. तर बघा, पुरवण्यात येणाऱ्या माहितीचा तपशील. आपण प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती विचारणा केलेली असून, म्हणजे काय, डायरेक्ट यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असे प्रश्न डायरेक्ट विचारता येत नाही. हे थोडे डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर त्यांनी पहिलं उत्तर काय दिलेलं आहे, तर आपण प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती विचारणा केलेली असून आपणास कोणतीही माहिती पाहिजे त्याचा बोध होत नाही म्हणते. तथापि पोलीस भरती शासनाकडून आदेश निर्गमित झाल्यानंतर करण्यात येते. तर पोलीस भरती केव्हा करण्यात येते म्हणते, तर शासनाकडून आदेश निर्गमित झाले की तेव्हा करण्यात येईल म्हणते. म्हणजे एक्झॅक्ट तारीख त्यांनासुद्धा माहिती नाही आणि केव्हा होईल, तर शासनाकडून जसे आदेश होईल निर्गमित तशी ती भरती होईल असं त्यांचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं त्याने, सध्या स्थितीत सन 2021 पोलीस भरतीमधील नियुक्त केलेले नवप्रविष्ट पोलीस शिपाई हे प्रशिक्षणासाठी गेलेले असून ते हजर होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील 500 सुरक्षा रक्षकाचे पदांना दिनांक 31/3/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत MSFचे जवान त्यांच्याकडे राहणार आहे. त्यांची मुदतवाढ केव्हापर्यंत आहे, 31/3 पर्यंत. आणि त्यांचे जे 2021च्या भरतीचे जे नवीन भरतीवाले विद्यार्थी आहेत ते ट्रेनिंगवर आहे म्हणते. ठीक आहे. तर ते आले की त्यानंतर जी मुदतवाढ दिलेली आहे ती बघावी लागेल, वाढणार की नाही वाढणार ते तर नंतरचा विषय आहे. तर त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आहे, पण त्यांना ऑफिशियल लँग्वेजमध्ये विचारायला पाहिजे होतं थोडं. त्याने डायरेक्ट प्रश्नार्थक स्वरूपाचे उत्तरं मागितलेले आहे, प्रश्न विचारले आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर नाही दिलेलं आहे. तरी पण त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस भरती ही शासनाकडून आदेश निर्गमित झाल्यानंतर करण्यात येते म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती ही नक्की निघणार आहे यावर्षी. ती एक्झॅक्ट केव्हा निघणार आहे ते आपणसुद्धा सांगू शकणार नाही आणि कोणीच सांगू शकणार नाही. आपण याआधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एक्झॅक्ट तारीख सांगणे ही कोणाला शक्य नाही आहे विद्यार्थी मित्रांनो.
कारण की आणि यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की शासनाकडून आदेश निर्गमित झाले की आपल्याला सर्वांनाच माहिती होईल की भरतीची तारीख काय असणार आहे किंवा फॉर्म भरणे केव्हापासून जाहीर होणार आहे. तर ऑफिशियल अपडेटसाठी आणि अपडेटमध्ये राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे हे पत्रसुद्धा तुम्हाला मिळेल. आणि पोलीस भरतीचे सराव पेपर जे आपण दर गुरुवारी घेत असतो फ्रीमध्ये, 1 रुपयासुद्धा न देता. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या.